चला आता आपण सारे प्रेमाने वागूया रे, करू प्रेम दुनियेवरती आणि प्रेम मागूया रे। सर्वांना नमस्कार। RJ मनोरंजन राम जावळे या माहिती व मनोरंजनाच्या YouTube चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक आणि मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, बुद्धीचा व्यायाम जसा आपण शरीराचा व्यायाम म्हणतो तसंच बुद्धीचा पण व्यायाम अत्यंत आवश्यक असतो आणि बुद्धीचा सातत्याने नियमितपणे व्यायाम करण्यासाठी जसे बाकीचे मार्ग आहेत त्याच्यातला सर्वात महत्त्वाचा आणि चांगला खात्रीशीर मार्ग आहे पुस्तकांचं वाचन करणं। तर हे पुस्तकांचं वाचन जर नियमित केलं, थोडे थोडे पेजेस का होईना, तर त्याचे 25 फायदे कोणते असतात ते आज आपण पाहूया। तर याच्यातला पहिला फायदा जो आहे की नवीन नवीन शिकायला मिळतं। जे आपण वाचू ते नॉलेज त्याची तर भर पडतेच, पण आपल्याला त्या गोष्टी ते नवीन शिकायला मिळतं। दुसरा आहे की आयुष्याचे धडे कळतात। बऱ्याच वेळेला कसं असतं की आपण आपल्याच आयुष्यापासून धडपडत किंवा धडका खाऊन शिकण्यापेक्षा त्या व्यक्तीनं ते पुस्तक लिहिण्याकरता त्याच्या आयुष्याची एवढी वर्ष घातलेली असतात, तसंच ते पुस्तक वाचण्याकरता इतके तास इतके दिवस लागतात, त्यापेक्षा एक 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण त्याच्यापासून सगळे हे बुक समरी ऐकून शिकू शकतो, आयुष्याचे धडे मिळू शकतात। तसंच प्रॉब्लेम सॉल्व्हिंगला पुस्तक वाचन खूप मदत करतात। हे मोठे मोठे जे श्रीमंत अब्जाधीश महान व्यक्ती आहेत ते सुद्धा काय करतात, जेव्हा त्यांना कधी प्रॉब्लेम येतात, जेव्हा कधी त्यांना अडचणी येतात, तेव्हा ते पुस्तकं त्या संदर्भातले वाचून त्याच्यापासून शिकतात आणि त्याप्रमाणे कृती करतात। त्यानंतर आहे की तुमचे विचार त्याप्रमाणे बदलायला मदत होते। तुमची तशीच शब्दसंख्या सुद्धा वाढते, म्हणजे व्होकॅब्युलरी जी आहे ती वाढते आणि त्यामुळं तुम्हाला संभाषण कला बोलण्याकरता कुठेही म्हणजे शब्दांची उणीव भासणार नाही, प्रॉपर योग्य शब्द तुम्हाला त्या ठिकाणी वापरता येईल। तसंच लिहिण्याचं कसं पण तुमचं वाढतं, कारण शब्दसंख्या तुमच्याकडे जमली तर जे तुम्हाला म्हणायचंय ते नेमकं मोजक्या शब्दामध्ये लिहू शकता, तसं त्याप्रमाणे तुम्ही मांडू शकता। तसंच ऐनवेळी एखाद्या संकटकाळी किंवा खूप घाईचा प्रसंग आहे, काय करावं हे तुम्हाला सुचत नाही, अशा वेळेला तुमचा मेंदू तुम्हाला तेव्हाच सहकार्य करू शकतो की जेव्हा तुमच्याकडे पुस्तक वाचनाची सवय आहे आणि त्याच्यामधील जे आयडिया असतात, त्याच्यामधील जे विचार असतात, कुठला विचार कुठली आयडिया तुम्हाला कोणत्या वेळी मदत करेल हे सांगू शकत नाही, पण ती ऐन वेळी योग्य वेळी तुमचं सहकार्य करू शकते। म्हणून संकटकाळी मदत करणारे पण हे पुस्तकच असतं। तसंच तुमची स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती आणि एकाग्रता करण्याची शक्ती हे पुस्तकं वाचल्यामुळे चांगल्या प्रकारे वाढत असते। कारण कसं आहे की जे वाचलं तुम्ही ते तुम्ही पुन्हा जर आठवू लागलात तर त्यातलं काहीतरी आठवतं, थोडं थोडं आठवतं। जर तुम्ही पुस्तकात काही खुणा करून ठेवल्या असतील आणि त्याला पुन्हा रिव्हिजन दिली तर ते तर मग पक्कच लक्षामध्ये राहतं। तसंच एकाग्रता जी असते, कारण वाचताना किंवा ऐकताना ही एकाग्रता देऊन केल्याशिवाय ऐकल्याशिवाय पण हे कळणार नाही, म्हणून एकाग्रता ही असते। आणि कल्पनाशक्ती, कारण त्या लिहिणाऱ्यानं तसंच सांगणाऱ्यानं सुद्धा त्याची सगळी कल्पनाशक्ती, त्याची सगळी एकाग्रता, त्याचं कॉन्सन्ट्रेशन, ती सगळी स्मरणशक्ती मनामध्ये ठेवून हे सगळं आपल्यासमोर मांडलेलं असतं, त्याप्रमाणे तुमची पण ते वाढू शकते। आपण जेव्हा कुठल्या लोकांशी संभाषण करतो, बोलतो, विचारांची देवाणघेवाण होते, त्यावेळेला तुमच्याकडे हे शब्दांचं भांडार, तुमच्याकडे ज्ञानाचं भांडार, तुमच्याकडे अनुभवाचं भांडार एवढं जर सगळं असेल तर तुम्ही नक्कीच त्या मंडळीवर तुमची छाप पाडू शकता। तिथं तुमचं चांगल्या प्रकारचं प्रेझेंटेशन, चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व सर्वांमध्ये उठून दिसू शकतं। जे अनुभवातून शिकायचं असते हे त्या व्यक्तीच्या अनुभवातून, म्हणजे त्यांनी कशा कशा प्रकारे त्या संकटावर मात केली आणि ते कशा प्रकारे पुढे यशस्वी झाले हे आपण पण शिकू शकतो। आणि तसे प्रसंग आपल्या आयुष्यात आले तर त्याप्रमाणे आपण त्याला ओव्हरटेक करून त्याला ओलांडून पुढे जाऊ शकतो। हे पण पुस्तक वाचल्याचा फायदा होतो। तुमचं जगाकडे पाहण्याचं जे मन आहे किंवा जे दृष्टिकोन आहे तो वाढायला, तो चांगल्या प्रकारे बनायला मदत होते। कारण हे जे लेखक असतात हे वेगवेगळ्या देशातून, ज्या काही लेखिका असतात हे सगळ्या ठिकाणचे जगातून वेगवेगळ्या ह्याचे आपल्यापर्यंत येणारे त्यांचे जे विचार आहेत, म्हणजे जसं काही ती व्यक्तीच आपल्याला भेटायला आलेली आहे असं वाटत असतं। त्यामुळे त्यांचे विचार ऐकणं म्हणजे तुम्ही जगाशी संपर्क ठेवल्यासारखं पण होऊ शकतं। आणि त्यामुळे काय होतं, तुमचं मन मोठं व्हायला मदत होते। म्हणजे काय म्हणते, ब्रॉड माइंड, तुमचा कन्सेप्ट, तुमचा जो आहे विचारसरणी जी आहे ते मोठी होऊ शकते। फक्त तुम्ही आपल्याच डबक्यामध्ये किंवा आपल्याच इथल्या वातावरणामध्ये तिथल्याच तेवढ्यातच राहत नाही, तर तुम्ही तुमचं मन मोठं होतं आणि काय म्हणतो, विश्वाची माझे घर ही संकल्पना मनामध्ये यायला चांगल्या प्रकारे यानं मदत होते।
तसंच तुमचा आत्मविश्वास, कारण हे सगळं तुम्हाला येऊ लागलं, तुमचे हे प्लस पॉईंट होऊ लागले, तुमच्याकडे हे आहे, कुणाला दिसत नाही पण तुमच्या मनामध्ये आहे, तुमच्या डोक्यात आहे, ते बुद्धीमध्ये आहे. त्यामुळे काय होतं, तुम्हाला एक मोटिवेशन मिळतं, तुम्हाला धैर्य येतं, तुम्हाला आत्मविश्वास वाढतो तुमचा. आणि कुठेही कसल्याही तुम्ही हालचाली साध्या असतील किंवा बोलणं असेल, बसणं असेल, वागणं असेल, हे सगळं तुम्ही आत्मविश्वासानं करताय. त्यामुळे काय होतं की लोकांमध्ये तुमची छाप चांगल्या प्रकारे पडते. तशीच समाजशीलता तुमच्यामध्ये वाढते, तुम्ही लोकांमध्ये मिसळायला, इन्व्हॉल्व्ह व्हायला चांगल्या प्रकारे सोपं जातं. तसंच नातेसंबंध टिकवायला सुद्धा पुस्तकांचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो. नातेसंबंध कसे टिकवावेत, नातेसंबंध कसे वाढवावेत, कसे सुरू करावेत, कुठं कमी करावेत, कुठं जास्त करावेत, याच्यावरची पण खास काही पुस्तकं आहेत. ते वाचणं आणि त्यापासून शिकणं हे पण खूप अत्यंत महत्वाचं आहे. हे पण आपल्याला पुस्तकातून मिळतं. तसंच मित्रसंबंध, आपल्याला याच्यामधून लिंक्स कळतात वेगवेगळ्या, आपल्याला याच्यामधून माहिती कळते. तसे समविचारी मित्र आपल्याला जोडता येतात, तसे मित्र आपल्याला सापडतात. आणि जिथं मित्रांचं भांडार आपल्याला किंवा मित्रांचा खूप मोठा समूह तयार होतो, ते काय म्हणतात की मेडिकल स्टोअरपेक्षा मित्र हे कायमचं तुम्हाला दुरुस्त करू शकतात. मेडिकलमधून औषधी घेतली तर तुमची एकच बिमारी कमी करू शकते, परंतु मित्र हे तुमच्या सगळ्या बिमाऱ्या कमी करू शकतात. मित्र हे चालतं फिरतं जिवंत याचं हे एक मेडिकल स्टोअर आहे. तुमच्या कुठल्याही आजारावरचं, कुठल्याही तुमच्या समस्येवरचं ते उपाय आहे असं आपण म्हणतो. म्हणून हे मित्रसंबंध वाढले म्हणजे त्यामुळे काय होईल, तुमचा ताण तणाव कमी व्हायला मदत होईल. तुमची निराशा किंवा डिप्रेशनमध्ये मानसिकता जी असते तुमची, ती चांगल्या प्रकारे हाताळायला तुम्हाला हे मित्र पण मदत करतील आणि तुम्हाला हे जे मिळालेलं नॉलेज आहे ते पण चांगल्या प्रकारे मदत करेल. तसंच तुम्हाला आता सध्या जे त्रास देणारी गोष्ट आहे मोठी म्हणजे स्क्रीन टाइम, म्हणजे विनाकारण वेळ घालवणं, मोबाईलवर असेल, लॅपटॉपवर असेल, टीव्हीवर असेल, कुठल्याही नावाखाली एवढा वेळ जातो आहे आणि पर्पजलेस, काय ठरवून नसतं ते, काय उद्देशाने पण नसतं ते. तर तो पुस्तकं वाचणं किंवा बुक समरीज ऐकण्यामुळे काय होईल, तो वेळ कमी होईल आणि तो वेळ तुमचा सत्कारणी लागायला मदत होईल. तसंच तुम्हाला मनाला जी काही थोडी शांतता पाहिजे असते, सतत सर्फिंग करणाऱ्या माणसामध्ये किंवा सतत हे पहा ते पहा ते पहा, या एका सेकंदाला हा विचार, दुसऱ्या 5 मिनिटात तो विचार, एका मिनिटात तिसरा विचार, 2 मिनिटात चौथा, या अशानं काय होईल, मनाला पण शांतता मिळणार. म्हणून शांत, काम, क्वाईट माइंड आणि बुद्धी स्थिर करण्याकरता हे बुक समरी ऐकणं किंवा पुस्तकं वाचणं हे चांगल्या प्रकारचं फायद्याचं ठरतं. तसंच तुम्ही जर, कारण बुक समरी हे कसं आहे, फक्त ऑडिओ म्हणून तुम्ही सुद्धा ऐकू शकता, तुम्हाला स्क्रीनकडे पाहायची गरज नाही. म्हणून काय होतं की अशा प्रकारचे पॉडकास्ट किंवा हे जे बुक समरीज अशा नुसत्या ऐकल्या तर त्यामुळं तुमच्या डोळ्यावर ताण पडणार नाही, हे ब्ल्यू लाईट तुमच्या डोळ्यामध्ये जाणार नाही, मेंदूला स्टिम्युलेशन मिळणार नाही. त्यामुळं तुम्हाला चांगल्या प्रकारे झोप यायला पण मदत होते पुस्तकं वाचण्यामुळं किंवा पुस्तकांच्या फक्त ह्या ऑडिओ बुक समरीज ऐकण्यामुळं. तसंच याचा फायदा काय होईल की जर तुमचं मन, जर तुमचं सगळं स्थिर होऊ लागलं, तुम्हाला स्टॅबिलिटी येऊ लागली, तुमचं धैर्य, सगळं हे समजदारी, तुमचं सगळं होऊ लागलं, तर तुमच्या आयुष्याचं, कारण काय म्हणतो आपण, साऊंड माइंड एकदा बनू लागलं, साऊंड बॉडी करायला मदत करत असते. म्हणजे मन आणि शरीर कसं आहे, एकाच एक, दोन्ही मिळून काम करतात. म्हणजे बॉडी चांगली असेल तर ती मनाला चांगलं करायचा प्रयत्न करते, मन चांगलं असेल तर बॉडीला चांगलं करायचा प्रयत्न करतो. मग त्यामुळं काय होईल, पुस्तकं वाचण्यामुळं हा बुद्धीचा व्यायाम आहे, मनाचा व्यायाम आहे, ते शरीराला पण चांगलं करायला चांगल्या प्रकारे मदत करेल. आणि त्यामुळं दीर्घायू व्हायला मदत होईल. एवढंच नाही तर जे सगळ्यात मोठी लोक, प्रत्येकाला भीती असते की आता मला वार्धक्य, म्हातारपण, हे वार्धक्य, म्हातारपण लवकर तुमच्याकडे अजिबात फिरकणार नाही. तुमचं कितीही वय वाढत चाललं तरी सुद्धा तुम्ही तरुण दिसाल, चिरतरुण दिसाल, तुमचा चेहरा, तुमची त्वचा हे सगळं टवटवीत दिसायला पण त्यानं मदत होईल. तसंच आपण म्हणत असतो नेहमी, तुम्ही म्हणा की या सगळ्या वाचण्याचा पैसा सगळ्यात महत्वाचा असतो, पैसा असल्याशिवाय काय बाकीचं सगळं होत नाही, हे जर सगळं तुम्ही सांगताय तर आपण एक वाक्य म्हणत असतो नेहमी की लर्निंग फॉर अर्निंग. तुम्हाला जेवढी अर्निंग पाहिजे त्या संदर्भामध्ये तुम्ही दुप्पट लर्निंग करा, तुम्हाला अर्निंग नक्की मिळेल. मात्र काहीही लर्निंग नाही. आपण काय म्हणत असतो की स्पेसिफिक नॉलेज आणि जनरलाइज नॉलेज. जनरल नॉलेज वाचून याच्यासाठी उपयोग नाही, याच्यासाठी स्पेसिफिक नॉलेज वाचावं लागेल. आर्थिक कसे असते, हे फायनान्शियल कसं एज्युकेशन आहे याच्याबद्दल करावं लागेल. आपल्याला श्रीमंत व्हायचे तर टप्पे ठरवावे लागतील, कशा प्रकारे त्या टप्प्यातून जायला पाहिजे, किती टप्पे असतात, एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा कोणता, त्याच्यावरचा कोणता, हे तुम्हाला शिकायला मिळेल. आणि हे शिकलात की त्याप्रमाणे जर तुम्ही कृती केली 101% तुम्ही श्रीमंत होणार म्हणजे होणार. मात्र ते टप्पे ऐकायला पाहिजे, ते पाळायला पाहिजे.
आयता आणून कोणी देणार नाही किंवा बसल्या हरी पलंगावर असं काही होणार नाही. म्हणून तुम्ही हे सगळं शिकणं, लर्निंग फॉर अर्निंग, हे पण अतिशय महत्वाचं आहे. तसंच बुक समरी ऐकत असताना मनाचा एक थोडासा विरंगुळा पण होत असतो, नॉलेज पण मिळत असतं. म्हणजे आपण जे म्हणत असतो माहिती आणि मनोरंजन या दोन्हीचा जिथे मिलाप होत असतो, म्हणजे माहिती पण मिळते, नॉलेज पण मिळतं आणि थोडं थोडं मनोरंजन पण होत असतं. हे सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात उपयुक्त असं हे एक मार्ग आहे, हे एक साधन आहे आणि हे केलं पाहिजे, हे ऐकलं पाहिजे. त्याच्यामुळे आपले सगळे फायदे होणार आहे. आपल्याकडं एक म्हण शाळेमध्ये खूप ठिकाणी लिहिलेली असते, वाचाल तर वाचाल. म्हणजे वाचाल म्हणजे तुम्ही जगू शकाल, टिकू शकाल. कधी? जर तुम्ही पुस्तकं वाचत राहिलात तर तुम्ही वरचीवर शिकत राहिलात तर, नव्या आधुनिक ह्याच्याशी तुम्ही कनेक्ट होत गेलात तर, नाही तर तुम्ही मागे पडाल. जर तुम्हाला वाचण्याची सवय नसेल, नवीन शिकण्याची सवय नसेल, आणि हे शिकणं हे आयुष्यभर चालत असतं, हे आयुष्यभर चाललं पाहिजे, तर तुम्ही जगाशी कनेक्ट राहाल, तुम्ही अपडेट राहाल, तुम्ही आधुनिक ह्याच्याशी तुमचं लिंक राहील, तुम्ही त्याच्याशी चिटकून राहाल, नाहीतर तुम्ही बाजूला पडाल, वाळीत पडाल. नाही तर म्हणून काय केलं पाहिजे की आत्ता सध्या ह्या युगामध्ये, कारण हे सध्या खूप फास्ट युग आहे, या फास्ट युगामध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल, जगायचं असेल, वाचायचं असेल तर वाचलं पाहिजे. आणि हे काय वाचलं पाहिजे? हे तुम्हाला जे गरज आहे, जे तुम्हाला मिळवायचंय त्या संदर्भातलं वाचलं पाहिजे, हे अतिशय आवश्यक आहे. तसंच आपण एक शब्द म्हणत असतो किंवा एक वाक्य म्हणत असतो, दोनच शब्दाचं, की नॉलेज इज पॉवर. हे सगळ्या जगानं मान्य केलेलं आहे. कुणाची पॉवर जास्त असणार, आता ही शस्त्रास्त्र किंवा जे हे आहे त्याच्यावरून जास्त ठरत नाही, तरी शस्त्रास्त्र बनवण्याच्या मागचं जे नॉलेज असतं किंवा ते वापरण्याचं जे नॉलेज आहे, किंवा तिथल्या लोकांच्या मनामध्ये त्या लोकांना कसं प्रकारचे संस्कृती संस्कार आहेत त्याचं जे शिक्षण आहे, म्हणजे हे नॉलेज जे सगळं दिलेलं आहे, जे काही देशभक्तीची, देशप्रेमाची भावना जी आहे त्यांच्यामध्ये, याच्यावरून तो देश किती स्ट्रॉंग आहे ठरत असतो, त्याच्याकडे पॉवर किती आहे तिथं ठरत असते. म्हणून नॉलेज इज पॉवर हे सुद्धा तेवढंच खरं आहे. आणि रीडर्स आर लीडर्स. तुम्ही पहा, जे चांगले लीडर्स आहेत ते असे फक्त इकडे निवडून येऊन फक्त पर्सेंटेज खाणारे लीडर्स नाही, किंवा टक्केवारी खाण्याकडे लक्ष देणारे लीडर्स नाही, हप्ते खाणारे, पैसे हडप करणारे असले लीडर्स तुम्ही लीडर्स म्हणू नका. हे लीडर नाहीत. हे कसे आहेत? फक्त पैसा खाण्याकरता त्या पदावर गेलेली माणसं आहेत. खरा लीडर कसा असतो की तो समाजाला लीड करत असतो, समाजाला दिशा दाखवत असतो, चांगल्या मार्गानं, चांगल्या दिशेनं. लोकांना थोडंसं आवडलं नाही तरी सुद्धा चांगल्या गोष्टी तो आवर्जून सांगत असतो, स्वतः त्या गोष्टी करत असतो. ते करत करत सगळ्याच्या पुढे लीड घेत असतो, सगळ्यात पुढे लीडवर ते करण्यामध्ये तो असतो, म्हणून त्याला आपण लीडर म्हणत असतो. तर जे रीडर्स असतात, कारण ते पण नवीन त्यांना शिकावं लागतं ना त्यासाठी, म्हणून जे रीडर्स असतात तेच खरे लीडर्स असतात. जगाच्या स्तरावर तुम्ही पहा, सगळ्यात मोठे जे लीडर आहेत, जे जग चालवतात, जगामध्ये ज्यांचं प्रभुत्व आहे, ते आहेत रीडर्स. ते दररोज वाचतात, याच वेळेला सुद्धा, एवढ्या बिझी शेड्यूल मधून सुद्धा ते वेळ काढतात आणि ते वाचत राहतात. हा त्यांच्यातला सगळ्यात मोठा गुणधर्म असतो. हे सगळी जी माहिती आहे आपण पाहिले, पुस्तक वाचण्याचे फायदे, हे जे 25 फायदे आहेत, या 25 फायद्यामधले तुम्हाला किती 5 मिळतील, 10 मिळतील, 15, 20, जास्तीत जास्त मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. जसं ती मिळतील तुम्हाला आपोआप, जसं तुम्ही जास्तीत जास्त पुस्तकांचं वाचन कराल, जास्तीत जास्त बुक समरी ऐकाल आणि ते प्रत्यक्षात कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न कराल. फक्त ऐकून किंवा वाचून किंवा पाहून काहीच होणार नाही. म्हणून त्यासाठी काय की ते प्रत्यक्ष कृतीमध्ये जेव्हा तुम्ही आणाल, जेव्हा एखादं बुक खरंच तुम्हाला मिळेल आणि वाचाल, तेव्हा त्याला अंडरलाईन करून ठेवून वाचा. पुन्हा त्याला काही दिवसांना पुन्हा चाळा. किंवा बुक समरी जेव्हा ऐकत असाल तेव्हा वही, कागद, पेन राहू द्या जवळ आणि काही काही पॉईंट लिहून घेत राहा. एका पेजमध्ये एका पुस्तकाची समरी चांगल्या प्रकारे संपत असते, महत्वाचे पॉईंट्स. अशा प्रकारे एखादं रजिस्टर, एखादी डायरी, एखादी वही करून त्याच्यामध्ये सगळ्या बुक समरी थोडक्यात लिहित राहा आणि त्या पुन्हा पुन्हा चाळत राहा. आणि चाळल्यानंतर त्याच्यातले काही पॉईंट्स कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. हे जर सगळं तुम्ही केलं तर खरंच पुस्तक वाचल्याचा किंवा हे बुक समरीज ऐकल्याचा हे जे 25 फायदे आहेत, ते फायदे तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळतील आणि आपलं आयुष्य, आपलं आरोग्य, आपलं सगळं जीवन चांगल्या प्रकारे यशस्वी व्हायला त्यानं मदत होईल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि इतरांना पाठवा. आणि RJ मनोरंजन राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आयुष्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान.